मी श्रुती कुराडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। संध्याकाळची वेळ आहे, वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही आता शेताकडे आलेलो आहोत। बघू शकता नदीला पाणी किती आलंय। पाण्याचा खळखळता आवाज बघू शकता। आणि वरती पाऊस धरलाय। खरं तर मला पाण्याचं डॅमाच्या मध्ये येऊन थांबायला भीती वाटते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथं उभं राहिली आहे। पाणी बघू शकता, पाऊस किती धरलाय आणि पाण्याला किती वेग आलाय। नदी पूर्ण भरलेली आहे आणि पावसाला वेग जर जास्त वाढला तर मग नदीला पाणी खूप वरून असं डॅमाच्या वरून वगैरे जातं। आणि आम्ही आत्ताच शेताकडनं जाऊन आलोय। आता वाजलेले आहेत 4:45, मुलं शाळेवरून येतील आणि आता बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय। आता आल्यापासून मोठी चरक आली आणि आपण कांदा भजीचा बेत करूया। आता चला कांदा भजी करूया। कांदा भजी बनवण्यासाठी मी इथं घेतले 5-6 इथे मीडियम साईजचे कांदे आहेत। आपण एक बारीक स्लाइस कापून घेऊया। आता कांदे चिरून घेतलेत व बारीक स्लाइस केलेत। असे कांदे सोडवून घ्यायचे। म्हणजे असं सुटले की छान असं परततात ते। आणि आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ, अर्धा चमचा मीठ घालून कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा। मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि हा कांदा आपण आता 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवूया। या कांद्याला पाणी सुटेल। कांद्याला पाणी सुटलंय आणि मी याच्यात आता जिरं घातलंय, थोडासा ओवा घातलाय कुस्करून आणि हळद घातले, चवीनुसार मीठ घातलंय, लाल तिखट घातलंय, तांदळाचं पीठ सुद्धा घातलंय कारण त्यानं खूप क्रिस्पीपणा येतो। आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये बेसन। सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पाणी न घालता सुद्धा बघू शकता आपलं बॅटर तयार झालंय। म्हणून अगोदर पहिला कांद्याला मीठ लावून ठेवायचं थोडंसं, त्यामुळे पाणी सुटतं आणि खूप छान होतं। आता आपण भजी बनवायला घेऊयात। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सोडणार आहोत कांदा भजी तयार होतील आपली। आणि आता आपली क्रिस्पी अशी कांदा भजी तयार आहे। आता आपण परत घालूया।
दुसऱ्या वेळची सुद्धा भजी तयार आहेत. थोडंसं पीठ राहिलंय ते सुद्धा घालून घेते ना. आपण बनवणार आहोत चहा. त्यासाठी मी पाणी ठेवलंय 1 वाटी. मुलं तर चहा पित नाहीत, त्यामुळे दोघांसाठीच आहे हा चहा. साखर घातली, चहा पावडर, वेलची घातलेली, वेलची थोडीशी कुस्करलेली आहे. आपली भजी एकदम क्रिस्पी झाले. तांदळाच्या पिठामुळे याला क्रिस्पी पण आलाय. आवाज येतो. चहा चांगला उकळलाय. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी दूध. आपला चहा सुद्धा आता तयार आहे. तर आपली गरम गरम चहा आणि भजी तयार आहेत. पाऊस पडत होता म्हणून केली होती भजी, पण पाऊसच गेलाय आता. थोडंसं ऊन पडलंय, कोवळ्यासारखं वाटतंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.